അടുത്ത നോക്ക്, സാഹിൽ और बेला की दोस्ती पर टिप्पणी लिखे. അത് നമ്മൾ പല പ്രാവശ്യം എഴുതിയിട്ടുണ്ടല്ലേ, സച്ചി ദോസ്തി എന്നുള്ള പേരിൽ. അതിൻ്റെ സൂചന, दोनों पांचवीं कक्षा में पढ़ते हैं, क्लास में पास पास बैठता है, हर काम एक साथ करता है അല്ലേ എന്നൊക്കെ പറഞ്ഞിട്ട് നമ്മൾ മുമ്പ് തന്നെ എഴുതിയിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ സച്ചി ദോസ്തി എന്നുള്ള വിഷയത്തിൽ ദോസ്തി കെ ബാരെ മേ ടിപ്പണി ലിഖേ അല്ലെങ്കിൽ ബേല ഔർ സാഹിൽ കി ദോസ്തി കെ ബാരെ മേ ടിപ്പണി ലിഖേ, അതും അല്ലെങ്കിൽ സച്ചി ദോസ്തി കെ ബാരെ മേ ടിപ്പണി ലിഖേ. विख्यात हिंदी कहानीकार श्री प्रभात की कहानी बीर बहुटी में बेला और साहिल नाम के दो छोटे बच्चों की दोस्ती के बारे में वर्णन किया है. दोनों फुलेरा कस्बे में रहते थे. दोनों एक साथ स्कूल जाते थे. स्कूल जाते वक्त कस्बे से सड़े खेतों में पास पास बैठकर बीर बहुटियों को खोजते थे. दोनों एक साथ दुकान जाते थे. दोनों स्कूल में 5वीं कक्षा ए सेक्शन में पढ़ते थे. कक्षा में वे दोनों पास पास बैठते थे. कॉपी में काम करते समय दोनों कॉपी में काम करते थे. किताब पढ़ते तो दोनों किताब पढ़ते. पाठ भी एक ही पढ़ते. एक की खुशी दूसरे की खुशी और एक का दुख दूसरे का दुख बन जाता था. यह ही सच्ची दोस्ती है. അപ്പോൾ ഇതാണ് ദോസ്തിക്ക് ബാരേമേ ടിപ്പണി. അപ്പോൾ നമ്മളിവിടെ എന്ത് ചെയ്തു, ഒരു ഹെഡിങ് കൊടുത്തു, ദോസ്തി. എന്നിട്ട് പ്രശസ്തനായ ഹിന്ദി സാഹിത്യകാരൻ പ്രഭാതിൻ്റെ കഹാനിയാണ് ബീർ ബഹൂട്ടി. അതിലെ രണ്ട് സുഹൃത്തുക്കളാണ് ബേലയും സാഹിലും അല്ലേ. അവരൊന്നിച്ചാണ് സ്കൂളിലേക്ക് പോയിരുന്നതും ബീർ ബഹൂട്ടികളെ പരതിയിരുന്നതും. അതുപോലെ ബെഞ്ചിൽ ഒന്നിച്ചിരിക്കും അല്ലേ, ഒന്നിച്ച് പാഠം വായിക്കും, ഒന്നിച്ചെഴുതും. ഈ കാര്യങ്ങളെക്കുറിച്ചാണ് അവിടെ പറയുന്നത്. അടുത്തത്, ബച്ചേ ഉൻസെ കാംതേ ധേ. കുട്ടികൾ അദ്ദേഹത്തെ കണ്ടാൽ വിറക്കുമായിരുന്നു. കിൻസെ? गणित के माट साहब सुरेंद्र जी से. सुरेंद्र माट साहब कक्षा में कैसे व्यवहार करते थे? वे पीरियड में कापी जांचते थे. गणित के पीरियड में कापी जांचते थे. जरा सी गलती पर बच्चों को इधर उधर फेंक देते थे या जापट मारते थे. बच्चे उनकी सजा से डरते थे. सजा എന്ന് പറഞ്ഞാൽ ശിക്ഷ. അടുത്തത്, മാട്ട് സാബ് കെ വ്യവഹാർ സെ ക്യാ ആപ്പ് സഹമത്ത് ഹേ. അപ്പോൾ സുരേന്ദർജി മാട്ട് സാബിൻ്റെ പെരുമാറ്റത്തോട് നിങ്ങൾക്ക് യോജിപ്പുണ്ടോ? ഉണ്ടെങ്കിൽ എന്തുകൊണ്ട്, അല്ലെങ്കിൽ ഇല്ലെങ്കിൽ എന്തുകൊണ്ട്? സഹമത്ത് നഹി. छोटी सी गलती पर बच्चों को इस प्रकार की सजा देना ठीक नहीं. यह बच्चों के अधिकार के खिलाफ है. बेला का मन खराब क्यों हो गया? एक दिन सुरेंद्र माट साहब ने गलती से बेला के बालों में पंजा फंसाया. बेला की कोई गलती नहीं थी. वह डर से कांप रही थी. साहिल के सामने सब हो रहा था, इसलिए बेला खुद को शर्मिंदा महसूस कर रही थी. അടുത്തത്, बेला साहिल से नजर नहीं मिला पाई क्यों? बेला खुद को साहिल के सामने अच्छी दिखाना चाहती थी, लेकिन साहिल के सामने सुरेंद्र जी माट साहब ने बेला के बालों में पंजा फंसाया. वह स्वयं को शर्मिंदा महसूस करने लगी थी, इसलिए साहिल से नजर नहीं मिला पाई. അടുത്തത്, बेला का मन बहुत खराब हो गया. सच में उसने कोई गलती नहीं की थी. घर जाकर वह अपना अनुभव डायरी में लिखती है. बेला की संभावित डायरी लिखे. 20 മാർച്ച് 1980 ബുധവാർ. ഇപ്പോൾ ഒന്നിച്ചാണ് തീയതി എല്ലാം ഒന്നിച്ചെഴുതി. നമുക്ക് വേണമെങ്കിൽ ഇവിടെ താരീഖ് 20 മാർച്ച് 1980, दिन बुधवार എന്ന് തായിലായിട്ട് എഴുതാം. आज शायद मेरे लिए अच्छा दिन नहीं. ऐसा एक दिन जिंदगी में कभी नहीं हुआ. साहिल के सामने यह अपमान सोच भी नहीं सकती. स्कूल में गणित का पीरियड था. क्लास में आते ही माट साहब कॉपी जांचने लगे. कॉपी जांचते वक्त मास्टर जी की नज़र मुझ पर पड़ी. मैंने तो कॉपी लिखी थी, फिर भी. ഇവിടെ കോപ്പി എന്ന് പറയുന്നത് കണക്കിൻ്റെ നോട്ടാണ് കേട്ടോ. कॉपी बुक എന്ന് പറഞ്ഞാൽ നോട്ട് ബുക്ക് എന്നർത്ഥം. बिना कुछ कहे मास्टर जी ने मेरा बाल पकड़कर फेंका. सब बच्चों की नज़र मुझ पर पड़ी. मेरे भयभीत चेहरे को देखकर साहिल बुरी तरह डर गया था. मैंने उसकी ओर देखा ही नहीं. कुछ समय के बाद मास्टर जी ने कॉपी मेरे बैठने की जगह पर फेंकी और मुझसे बैठने को कहा.
मुझे अब भी पता नहीं कि मेरी गलती क्या थी। ऐसा अनुभव जीवन में कभी नहीं हुआ है। यादें मन से दूर होती ही नहीं। एक दुर्दिन की समाप्ति। पर നമ്മളിവിടെ ഇത് बेला का मन बहुत खराब हो गया, सच में उसने कोई गलती नहीं की थी। घर जाकर वह अपना अनुभव डायरी में लिखती है। बेला की संभावित डायरी लिखे। ഇത് നമ്മൾ എഴുതിയ ഒന്ന് നോക്ക്। सुरेंद्र जी माट साहब के बुरे व्यवहार से बेला बहुत दुखी है। वह अपने विचारों को डायरी में लिखती है। बेला की उस दिन की डायरी लिखे। അപ്പം നമ്മൾ ചെയ്തത് താരീഖ്, തീയതി നമുക്കറിയില്ല. ദിൻ ചിലപ്പോൾ सोमवारो मंगलवारो बुधवारो आയിരിക്കും अल्ले। आज का दिन कैसा था? बहुत बुरा था। बात क्या थी? गणित के माट साहब सुरेंद्र जी से अकारण डांट खानी पड़ी। गणित के माट साहब सुरेंद्र जी का पीरियड खेल खंडी के बाद आता था। बच्चे उनसे कामते थे और खेल खंडी बंद होने से 2 मिनट पहले ही अपनी अपनी जगहों पर आकर बैठ जाते थे। सुरेंद्र जी माट साहब इसी पीरियड में कापी जांचते थे। जरा सी गलती पर बच्चों को इधर उधर फेंक देते थे या झापट मारने लगते थे। उनका हाथ चलना शुरू होता तो रुकना भूल जाता था अल्ले। നമ്മൾ ഇത് പല പ്രാവശ്യം എഴുതിയതും വായിച്ചതുമാണ് അല്ലേ. आज कॉपी जांचते समय सुरेंद्र जी माट साहब ने मेरे बालों में पंजा फंसाया, पर शायद जिस गलती को पाकर वे मेरे बाल पकड़कर फेंकने वाले थे वह गलती दी ही नहीं। मेरे भयभीत चेहरे को देखकर साहिल भी बुरी तरह डर गया था। मेरे पाँव कांप रहे थे जैसे मैं कड़े कड़े खिर जाऊंगी। सुरेंद्र जी माट साहब ने कॉपी को मेरे बैठने की जगह पर फेंकते हुए अपनी जगह पर बैठने को कहा। मेरा मन बहुत खराब हो गया। माट साहब चाहे मुझे पीट लेते, मगर साहिल के सामने नहीं। मैं साहिल के सामने शर्मिंदा महसूस कर रही थी, क्योंकि मैं साहिल की नज़र में बहुत अच्छी है, इसलिए उसके पास जाकर बैठते समय उससे नज़र नहीं मिला पाई। इसलिए आज मैं बहुत दुखी हूँ. അപ്പോൾ അതേ രൂപത്തിലുള്ള ഡയറി തന്നെയാണിത്. ഇനി അടുത്തത്, कहानी के आधार पर सही मिलान करें. बच्चे सुरेंद्र मास्टर साहब से डरते थे. എന്തുകൊണ്ട്? क्योंकि वे जरा सी गलती पर बच्चों को फेंक देते थे और मारने लगते थे. एक दिन सुरेंद्र मास्टर साहब ने दे दो बेला के बालों में पंजा फंसाया. बेला का भयभीत चेहरा देखकर साहिल बुरी तरह डर गया. बेला का मन बहुत खराब हो गया, क्योंकि साहिल के सामने उसे पीट मिला. पीट എന്ന് പറഞ്ഞാൽ അടി. അപ്പോൾ ഇത് ചേരും പടി ചേർത്ത് എഴുതിയതാണ് ഇത്. 12. घर जाकर बेला अपनी माम से इस घटना के संबंध में कुछ बताती है. അപ്പോൾ സുരേന്ദ്ര ജി മാട്ട് സാബ് മുടി പിടിച്ച് വലിച്ചതിനെ കുറിച്ച് അമ്മയോട് പറയുന്നു. മാം. अरे बेला चुप क्यों हो? बेला कुछ नहीं माँ. माँ बताओ ना क्या हुआ? बेला कक्षा में मुझे पीटा. पीटा എന്ന് പറഞ്ഞാൽ അടിച്ചു. മാം क्यों? किसने पीटा? എന്തുകൊണ്ട്? എന്താ കാരണം? किसने पीटा? ആരാണ് അടിച്ചത്? बेला गणित के अध्यापक सुरेंद्र माट साहब ने. कोई गलती ही नहीं दी. माँ फिर क्यों? बेला पता नहीं माँ, उन्होंने कॉपी को मेरे बैठने की जगह पर फेंका. माँ अरे बेटी रो मत. बेला मुझे अब भी पता नहीं कि मेरी गलती क्या थी, सब साहिल के सामने. माँ फिक्र मत करो कर बेटी, मैं उनसे बात करूँ. ഇനി അടുത്ത ഭാഗത്ത് നിന്ന് അപ്പോൾ നമ്മൾ ഇതുവരെയായിട്ട് 12 ചോദ്യമാണ് നോക്കിയത്. दीपावली की छुट्टियों मुതൽ. 1. बेला के सिर पर सफ़ेद पट्टी क्यों बांधी थी? ദീപാവലിയുടെ അവധിക്ക് ശേഷം ബേല ചത്ത് സേ ഗിർക്കർ ഘായൽ ഹോ ഗയി थी. അല്ലെ, അട്ടത്തുനിന്ന്, അല്ലെ നമ്മൾ ചത്ത് എന്ന് പറഞ്ഞാൽ മേൽക്കൂര, വീട്ടിൻ്റെ ടെറസിൽ അതാണ് ചത്ത്. 2. അവിടെ നിന്ന് ഗിർക്കർ വീണിട്ട് ഘായൽ ഹോ ഗയി थी മുറിവേറ്റിരുന്നു. 2. സാഹിൽ കോ സർക്കാരി अस्पताल में പട്ടി ബന്ധുവാനെ ക്യോം ലേ ജായാ ഗയാ? എന്തുകൊണ്ടാണ് ഗവൺമെൻറ് ഹോസ്പിറ്റലിലേക്ക് ബാൻഡേജ് കെട്ടാൻ സാഹിലിനെ കൊണ്ടുപോയത്? ഉസ്കി പിണ്ടലി മേം കീൽ ലഗ്നെ സേ 1 ഇഞ്ച് ഗഹരാ ഗട്ടാ ഹോ ഗയാ था. അവൻ്റെ പിണ്ടലി എന്ന് പറഞ്ഞാൽ മുട്ടിൻ്റെ പിറകിലുള്ള മാംസപേശിക്കാണ് പിണ്ടലി എന്ന് പറയുക. അതിൽ കീല് ആണി തറച്ചിട്ട് 1 ഇഞ്ച് 2.5 സെൻറ്റിമീറ്റർ ഗഹര ആഴമുള്ള ഒരു ഗട്ട കുഴി മുറിവ് ഉണ്ടായിരുന്നു. സർക്കാരി अस्पताल में बेला और साहिल के बीच का संभावित वार्तालाप तैयार करें. അപ്പോൾ അതാണ് നമ്മളിനി അടുത്തതായി നോക്കേണ്ടത്. അത് നമ്മൾ മുമ്പ് എഴുതിയതാണ്. രണ്ടാളും സർക്കാരി ഹസ്പതാലിൽ തമ്മിൽ കണ്ടുമുട്ടുമ്പോൾ അവർ തമ്മിലുള്ള സംഭാഷണമാണ് നമ്മൾ എഴുതേണ്ടത്.